चायनीज बांबूची सगळ्यात पॉवरफुल स्टोरी आपल्याला माहिती आहे, की ते जेव्हा लावलं जातं तेव्हा कित्येक दिवस त्याच्यातली प्रोग्रेस आपल्याला दिसतच नाही. आपण त्याला खत घालतोय, पाणी घालतोय, पण त्याची डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसतच नाही. पण त्याच वेळेला तो जमिनीखाली स्ट्रॉंग बनत असतो, जमिनीखाली त्याचे मुळं पसरवत असतो. पण आपण त्याचं खत पाणी घालणं बंद केलं तर त्याची ती डेव्हलपमेंट स्टॉप होऊन जाईल. हीच स्टोरी म्युच्युअल फंडच्या एस-आय-पी मध्ये सुद्धा लागू पडते, की आपण 10,000ची एस-आय-पी चालू करतो. पहिल्या वर्षाला 12% जरी परतावा आला ना, तरी आपल्याला फक्त 6,000-7,000 वाढलेले दिसतात. आपल्याला मजा येत नाही. पण तीच एस-आय-पी तुम्ही जर 5 वर्षापर्यंत चालू ठेवली, तर तुमचे 6 लाखाची व्हॅल्यू बनते साधारणतः 8.5 लाखाच्या वरती. पण तीच एस-आय-पी 10 वर्षामध्ये बनवते 23 लाखाची व्हॅल्युएशन आणि 15 वर्षामध्ये बनवते साधारणतः 50 लाखाचं व्हॅल्युएशन. मित्रांनो, जसा टाइम देतायत ना, तर ज्याप्रमाणे चायनीज बांबूचा वेगाने वाढायची सुरुवात होते, त्याच पद्धतीने एस-आय-पी मध्ये वेल्थ क्रिएशन सुद्धा सुरुवात होते. पण महत्त्वाचं आहे पहिली 5 ते 7 वर्ष टिकून राहणं आणि त्यानंतर वेल्थ क्रिएशन हे सुपर होतं. पण त्यासाठी गरजेचं आहे योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ बनवणं आणि त्याला योग्य पद्धतीने कन्स्ट्रक्ट करणं. सो तुम्ही देखील अशाच योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ बनवण्यात इंटरेस्टेड आहात, योग्य सल्ला हवा असेल, त्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.